तुमचा अंदाज काय आहे की काय नवी मुंबईचा निकाल काय असेल? हीच वर्डिक्ट राहील असं मलाही वाटतं. याचं कारण आहे की हे दोन तुल्यबळ एकमेकांशी भिडलेले आहेत अनेक ठिकाणी. त्यावेळी हे दोघं एकमेकांना किती हानी पोहोचवतात आणि त्या हानीचा फायदा इतर तिसरा उमेदवार कशा प्रकारे घेतो. की नाईक परिवाराला किंवा गणेश नाईक यांना ही इथलं जी सत्ता आहे ती एक हाती पाहिजे. राज्यात सत्ता असू द्या, युती असू द्या, त्यांना इथं एक हाती पाहिजे. इथं सगळ्यात जास्त चर्चेत ठरलं ते अंतर्गत जे वाद आहेत, म्हणजे भाजपमधले असो, महायुतीतले असो किंवा इकडे महाविकास आघाडीतले असो, या अंतर्गत वादाचा सगळ्यात जास्त फटका कोणाला बसला? शिवसेनेला बसताना दिसतो. एक 5-7 जागा त्यांच्या अंतर्गत लढाईमुळे जातील. आता नवी मुंबई तुम्ही जी फोडणी झालेली दिसते आपल्याला, इकडून तिकडे तिकडून इकडे जी झालेली लोकांची अदलाबदल आहे, माणसं आहेत, हे सगळं बघितलं तर या दोन्ही नेत्यांमधली खरी लढाई आहे. आता या लढाईमध्ये दोन्ही नेते फार गांभीर्याने याच्यात उतरलेले आहे. परंतु त्यामध्ये 100 माजी नगरसेवक, त्यातले अर्धे भाजपाकडून उतरले तर अर्धे शिवसेनेकडून. पण त्याच्या व्यतिरिक्त आपण एक प्रकार बघितला असेल, ज्या वेळेला उमेदवारी वाटप करायची होती, नंदा म्हात्रेंच्या 12 समर्थकांना डावलं गेल्यानं त्या दोन्ही पक्षांपुढे आव्हान, कारण की या दोन पक्ष एकत्रितपणे लढत आहेत आणि यांच्या युतीचा काही प्रमाणात फटका हा महाविकास आघाडीला बसला, कारण की काही ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी त्यामुळे विरोधात लढताना दिसत आहेत. का शिवसेनाचे उपनेते विठ्ठल मोरे साहेब होते, त्याच उपनेते किती मोठं पद होतं की जे मंत्र्यांनाही भेटत नाही शिवसेनेमध्ये. ते उपनेते असून त्यांनी एका तिकिटासाठी भाजपमध्ये प्रवेश केला. तसंच आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते चंद्रकांत पाटील. किती मोठं जिल्हाध्यक्षपद एवढ्या मोठ्या नव्या मुंबईचं. त्यांनी त्यांच्या घरात 2 तिकीटं पाहिजे, त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. त्याच्यानंतर नामदेव भगत होशील जिल्हाध्यक्ष, त्यांनी एका 2 तिकीटसाठी प्रवेश केला. पूनम पाटील काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष, ज्या पक्षाला 100-125 वर्षाचा इतिहास आहे, त्यांनी त्या तिकिटासाठी शिंदे गटात प्रवेश केला. Brought to you by Global St. Angelo's Venture Funding. नमस्कार, मुंबई तकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी निलेश झालटे आणि आपण आज आहोत नवी मुंबईमध्ये. नवी मुंबईचं राजकारण सध्या खूप चर्चेत आहे. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की नवी मुंबईतले अंतर्गत वाद जे आहेत, महायुती आणि महाविकास आघाडीमधले, हे प्रचंड गाजले. अगदी मंत्री असलेले गणेश नाईक यांना भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी अक्षरशः फैलावर घेतल्याचं सुद्धा आपण बघितलं. उमेदवारांवरून इथं राडे झाले. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीमध्ये आपण बघितलं की प्रचंड मोठा असा गोंधळ झालेला आहे. त्यामुळे नवी मुंबईच्या महापालिकेच्या इलेक्शन्सकडं अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे आणि त्यामुळं अर्थातच इथली परिस्थिती काय आहे, राजकीय परिस्थिती नेमकी कशी आहे आणि गणितं कशी असणार आहेत, समीकरणं कशा पद्धतीनं बदललेली आहेत, या सगळ्या गोष्टींवरती आज आपण संवाद साधणार आहोत. आणि यासाठी आपल्याकडं आज आलेले आहेत नवी मुंबईतले ज्येष्ठ पत्रकार. त्यांचा इथला जो अनुभव आहे, त्या अनुभवाच्या बळावरती त्यांची नेमकी गणितं कशी असणार आहेत आणि त्यांचे अंदाज काय आहेत हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं मुंबई तकमध्ये. सध्या खूप चर्चा आहे, म्हणजे नवी मुंबईकडं अख्ख्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे. इथली जी सगळी घडी विस्कटली आहे महायुती आणि महाविकास आघाडीमधली, त्यामुळे इथलं राजकारण जे आहे ते फार चर्चेत आहे. कसं बघता या निवडणूक? नवी मुंबईतलं जे राजकारण आहे हे प्रामुख्याने एकनाथ शिंदे, जे बलाढ्य नेतृत्व आहे, मुख्यमंत्री पदावर राहिलेलं नेतृत्व आहे, त्यांना थेट आव्हान देणारं राज्यातलं एकमेव नेतृत्व असेल भाजपमधलं तर ते गणेश नाईक आहे. आणि गणेश नाईक ज्या भाषेमध्ये त्यांचा समाचार घेतात किंवा त्यांच्या नेतृत्वाखालील शहराबद्दलची परिस्थिती मांडतात, तर त्या कंपॅरिझनमध्ये नवी मुंबई किती चांगलं शहर आहे, डेव्हलप शहर आहे, या मुद्द्याखाली ही निवडणूक त्यांना लढायची आहे. अशा वेळेस या दोन्ही नेत्यांमधली खरी लढाई आहे. आता या लढाईमध्ये दोन्ही नेते फार गांभीर्याने याच्यात उतरलेले आहे. परंतु नवी मुंबईने आजपर्यंत नाईक परिवाराला साथ दिलेली आहे किंवा त्यांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे. अशा वेळेस या नेतृत्वाच्या ऐवजी नेतृत्व बदल होते का आणि एकनाथ शिंदेला चं नेतृत्व नवी मुंबई स्वीकारते का, हे बघायची खऱ्या अर्थाने ही वेळ आलेली आहे. अच्छा, तुमचं काय आकलन आहे नेमकं? कसं बघताय तुम्ही? पण इथं खूप वर्षांपासून काम करताय. मला असं वाटतं म्हणजे हीच निवडणूक किंवा नवी मुंबई महापालिकेची निवडणूक असं नाही, परंतु आपण या निवडणुकीकडे थोडा वेगळ्या परिप्रेक्ष्यातून बघितलं पाहिजे की एक साधारण तत्व आपल्याकडे रूढ होत चाललं आहे. जिंकून येणारा उमेदवार आणि जिंकून देणारा पक्ष, ह्या अशा ह्याच्यात अशी विभागणी झालेली आहे. तर
आणि ह्या विभागणीचं साधं सरळ आपण जर मांडणी करायला लॉजिक जर मांडायला गेलो तर देशात, राज्यात, जिल्ह्यात, शहरात आपली सत्ता एकवटणं, केंद्रीकरण करणं सत्तेचं आणि त्या त्या अर्थी सगळी सूत्र चालवणं. तर या अर्थात उमेदवारांच्या डोक्यात पण विचार हाच असतो की जो पक्ष आपल्याला सत्तेत असेल तोच आपल्याला साथ देईल आणि सत्तेत राहिलं तर आपल्याला सगळं साध्य करता येईल. हा जो विचार आहे ना, या विचाराने आता नवी मुंबई तुम्ही जी फोडणी झालेली दिसते आपल्याला, इकडून तिकडे आणि तिकडून इकडे जी झालेली लोकांची अदलाबदल आहे, माणसं आहेत, हे सगळं बघितलं तर अन्य महापालिकेतल्या निवडणुका किंवा आत्ता नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या त्याच्या आणि याच्यामध्ये फार काही फरक नाही आहे. हां, राजकीय दृष्टिकोनातून बघायला गेलं तर इथे दोन मोठे पक्ष आहेत, भाजप आहे, शिवसेना आहे. या दोन्ही पक्षांच्या माध्यमातून इथे एक चांगलं युद्ध रंगेल असं दिसतंय. आणि अर्थातच दोन्ही पक्ष सत्तेत असल्यामुळे एकमेकांच्या विरोधात चिखलफेक करण्यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारची रसद कमी पडणार नाही आहे. त्यामुळे पुढच्या 8 दिवसात आपल्याला ते सगळं चित्र दिसेलच किती भयानक होत चाललं आहे ते. निलेश पाटील आहेत आपले प्रतिनिधी, त्यांचाही अंदाज आपल्याला जाणून घ्यायचा आहे. इथे खरं ही लढाई आता जसं आमच्या सहकार्याने सांगितलं की शिंदे विरुद्ध नाईक आहे. सुरुवातच झाली ती उमेदवारी वाटपांच्या चर्चांवरनं. पहिला गणेश नाईकांकडनं भाजपने ऑफर जी शिंदे गटाला केली होती 20 जागांची केली होती. त्याच्यानंतर मग स्वतंत्र लढण्याचं ठरवल्यानंतर आपण एक बघितलं भाजप आणि शिवसेना यांच्याकडे 100 माजी नगरसेवकांची ताकद उभी आहे. ते स्वतः रिंगणात उतरलेले आहेत. त्याच्यामुळे ही लढाई जी आहे ती प्रचंड उत्सुकतेची ठरणार आहे. विरोधात होणार ती शिंदे आणि नाईक अशीच. याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला बघावं हे लागेल की प्रथमच या ठिकाणी प्रभाग सिस्टम जे आहे बहुप्रभाग समितीप्रमाणे ही निवडणूक लढवली जाते. त्यामध्ये 100 माजी नगरसेवक त्यातले अर्धे भाजपाकडनं उतरले तर अर्धे शिवसेनेकडून. पण त्याच्या व्यतिरिक्त आपण एक प्रकार जर बघितला असेल, ज्या वेळेला उमेदवारी वाटप करायची होती मंदा म्हात्रेंच्या 12 समर्थकांना डावलं गेल्यानं मंदा म्हात्रे ह्या शिस्त म्हणून भाजपचं काम करत असले तरी मंदा मात्र कुठून तरी पडद्यामागून वेगळं काहीतरी हालचाली करतील असं चिन्ह दिसतंय. कारण काल जर बघितलं तर भाजपच्या काही संवादकांनी भाजपच्या नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून त्याचा फटका या निवडणुकीत बसू नये. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की भाजपच्याच एका उमेदवाराला या ठिकाणी अर्ज बाद होण्याची नामुष्की पत्करावी लागली. तीच नामुष्की जी आहे ती शिवसेनेच्या शिंदे गटाला पत्करावी लागली. त्यांचाही अर्ज बाद झाला. तांत्रिक कारणाने अर्ज बाद झाल्यानंतर ही लढाई आणखीन तुर्चीशी ठरते. तर तुमचं कसं आकलन आहे, कसं बघता या निवडणुकीकडं? फार चर्चा आहे नवी मुंबईत. हां, निवडणुकीने राज्याचं आकर्षण घेतलेलं आहे, परंतु लढाई बघितली तर शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातच आहे. 2 तुल्यबळ मंत्र्यांमध्ये ही लढाई आहे. पण तसं पाहिलं तर गणेश नाईकांना पूर्वीपेक्षा जरी आपण म्हणत असेल तर ही लढाई, यावेळची जी लढाई आहे ती थोडीशी गणेश नाईकांच्या बाजूने झुकताना दिसत आहे. गणेश नाईकांनी बेलापूर ऐरोली मतदारसंघात जरी त्यांना अपेक्षित एवढं यश नाही मिळणार असं दिसत असेल तर बेलापूर त्यांना यावेळी साथ देऊन जाणार आहे. त्यामुळे असं दिसतंय की थोडीशी बाजू यावेळी नाईकांच्या बाजूने थोडी झुकलेली दिसत आहे. बरं, इथं सगळ्यात जास्त चर्चेत ठरलं ते अंतर्गत जे वाद आहेत, म्हणजे भाजपमधले असो, महायुतीतले असो किंवा इकडे महाविकास आघाडीतले असो, या अंतर्गत वादाचा सगळ्यात जास्त फटका कोणाला बसताना दिसतो? शिवसेनेला बसताना दिसतोय. कारण शिवसेनेची घराणेशाही आहे. त्या घराणेशाहीला आतून अंतर्गत विरोध आहे आणि ऐरोलीला त्यामुळे फटका बसताना दिसतोय. एक 5-7 जागा त्यांच्या अंतर्गत लढाईमुळे जातील. बेलापूरमध्ये 2-3 ठिकाणी भाजप बंडखोर उभे आहेत. एक मंगला घरत दिसते, इकडे घंगाळे दिसत आहेत, ते या साईडला आलेले आहेत. त्यामुळे त्यांचा एक फटका भाजपच्या उमेदवारांना बसू शकतो. पण जास्त मेजॉरिटीचा फटका हा सेनेला दिसतोय घराणेशाहीमुळे बसताना. अच्छा, हे बंडखोरीचं राजकारण पण आहे. तर काय म्हणजे अंतर्गत जे वाद चालू आहेत या बंडखोरीचा सगळ्यात जास्त फटका कोणाला बसेल? बंडखोरीचा फटका निश्चितच शिवसेनेला जास्त बसेल. कारण त्यांच्याकडनं बंडखोरी करणारे जे ते दिग्गज लोक आहेत, यापूर्वी नगरसेवकांसाठी काम केलेले नगरसेवक असलेले आणि AB फॉर्ममुळे सगळं राजकारण झालेलं होतं. या उमेदवारी वाटपामध्ये जो तुम्ही बघितलं तर पगडा अधिक खासदार नरेश म्हस्के यांचा दिसून येतं. त्यांच्या निर्देशानुसार ऐन वेळेला अनेकांची उमेदवारी कापली गेली. त्यामुळे ते नाराज झाल्यानं त्याचा फटका निश्चितच शिवसेनेला जास्त बसतो. आणि भाजपामध्ये जे आहे ते मंदा म्हात्रे समर्थक प्रथमच निवडणुकीला उतरत होते, त्याचा एवढासा फटका बसत. हां, पण एक निश्चित आहे की RSSने स्वतंत्र बैठक घेऊन या गोष्टीला विरोध केला होता, प्रामुख्याने घराणेशाहीला. पण घराणेशाही बघितली तर दोघं पक्षांमध्ये समान पातळीवर दिसते. तो घराणेशाहीचा एक फटका जो तो वाशीमध्ये थोडा बहुत प्रमाणात बसेल, पण त्याच्यामध्ये फक्त मतांची टक्केवारी कमी होऊ शकते. याचा अर्थ उमेदवार निवडून येणार नाही असं होत नाही, फक्त मतांची टक्केवारी घटेल. आणि मंदा म्हात्रेंना आता निवडणुका होईपर्यंत तरी भाजपाला जपावं लागणार आहे. कारण त्या
दिसत जरी असले आपल्याला तरी आतून त्या खूप नाराज आहे आणि त्यांच्यावर ही नाराजीची वेळ वारंवार येते. कारण यापूर्वी 2005च्या निवडणुकीमध्ये त्यांच्याच मुलाचं तिकीट कापण्याचा प्रकार घडला होता. ती आठवण त्यांना अजून ताजी आहे. त्याच्यानंतर आत्ता पुन्हा त्यांच्या मुलालाही डावलण्यात आलं. म्हणजे AB फॉर्म दिलेला असताना त्याच्यावर सही असताना कोरा दिलेला होता, पण इतर 11 लोकांच्या कोरं दिलेले असले तेही त्यांना फटका तो बसू शकतो. आता आपण महायुतीबद्दलच बोलतोय. महाविकास आघाडीचं काय चित्र आहे? 2 ठाकरे भाऊ तिकडे एकत्र आलेले आहेत. इकडं कसं आहे की म्हणजे महाविकास आघाडीचं चित्र आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पण प्रभाव थोडाफार दिसतो, चर्चेत असतं. काय चित्र आहे त्यांचं? बघा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रभाव हा नेहमी चर्चेतच असतो. तो प्रत्यक्षात जमिनीवर फार कमी प्रमाणात दिसतो. यासाठीची जी बांधणी करावी लागते ती बांधणी गेल्या 3-4 वर्षात झाली असली तरी ती पुरेशी प्रमाणात झालेली नाही आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी ते आव्हान असणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जी वाताहत झाली आहे गेल्या काही वर्षांमध्ये त्या फुटीनंतरची, त्याचा प्रभाव नवी मुंबईतही साहजिक दिसून आला आणि नवी मुंबईतून मोठ्या प्रमाणात नगरसेवक शिंदेंकडे गेले आणि आत्ताही निवडणुकीच्या तोंडावर काही ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता त्या दोन्ही पक्षांपुढे आव्हान, कारण की या 2 पक्ष एकत्रितपणे लढत आहेत आणि यांच्या युतीचा काही प्रमाणात फटका हा महाविकास आघाडीला बसला, कारण की काही ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी त्यामुळे विरोधात लढताना दिसत आहेत. तर ही जी मूळ खरं म्हटलं तर मेख आहे ती सोडवणं खरं म्हटलं तर पक्षाच्या नेतृत्वाची गरज होती, की आपण जेव्हा कमकुवत असू किंवा आपण ताकदीत कमी पडत असू त्यावेळी आपण एकत्रितपणे एकजूट होऊन लढलं पाहिजे. अशा वेळी काही प्रमाणात तुम्हाला समजूतदारपणा दाखवायला लागतो, काही प्रमाणात तुम्हाला 2 पावलं माघार घ्यावे लागते. तशी माघार या दोन्ही पक्षांनी किंवा महाविकास आघाडीतील अन्य पक्षांनी घेतल्याचं दिसत नाही आहे. त्यामुळे काही ठिकाणी हेच उमेदवार एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनून जे मुख्य प्रतिस्पर्धी आहेत भाजप आणि शिवसेना यांच्या पक्षांना फायदा करताना दिसतील. निश्चितपणानं महाविकास आघाडीचं आपण बघतोय की तर अर्थात दोन्हीकडे महायुतीतलेही वाद आहेत, महाविकास आघाडीतले आहेत, परंतु ही जी सगळी भेळ झालेली आहे आणि खास करून महाविकास आघाडीबद्दल आपण बोलूया तर महाविकास आघाडीतल्या याचा कितपत फायदा होऊ शकतो महायुतीतल्या या पक्षांना? वास्तविक या निवडणुकीत जर बघितलं तर भाजप आणि शिवसेना हे राज्यामध्ये यांचा जो कारभार चालला, लोकांना फोडायचं, वेगवेगळ्या पक्षात दुही निर्माण करायची, तर या परिस्थितीवर मतदार हा खुश नाही आहे. मतदारांना बऱ्याचशा गोष्टी खटकतात यांच्यामध्ये. जरी हे सत्तेत असले तरी लोकांना उघड बोलता येत नाही, लोकांची नाराजी आहे. परंतु नवी मुंबईत परिस्थिती अशी झाली की लोकांना पर्याय पाहिजे. भाजप आणि शिंदे गट जे सत्तेतले आहे त्याच्यावर पर्याय पाहिजे आणि हा चांगला पर्याय झाला असता महाविकास आघाडी, हा चांगला पर्याय झाला असता. उदाहरणार्थ मनसे आहे. मनसे तर पहिल्यांदा मोठ्या ताकदीने उतरते, पण शिवसेना आहे, उद्धव ठाकरे गट आहे. पलीकडे शरद पवारांची वंचित आघाडी आहे, राष्ट्रवादी पक्ष आहे, म्हणजे त्यांचं ते तुतारी चिन्ह, त्याला विधानसभेला चांगलं मतदान पडलं. परंतु काय झालं, इथलं जे नेतृत्व आहे महाविकास आघाडीतलं त्या लोकांमध्येच आत्मविश्वासाचा एवढा अभाव होता का शिवसेनाचे उपनेते विठ्ठल मोरे साहेब होते. त्या उपनेते किती मोठं पद होतं की जे मंत्र्यांनाही भेटत नाही शिवसेनेमध्ये, ते उपनेते असून त्यांनी एका तिकिटासाठी भाजपमध्ये प्रवेश केला. तसंच आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते चंद्रकांत पाटील, किती मोठं जिल्हाध्यक्षपद एवढ्या मोठ्या नव्या मुंबईचं. त्यांनी त्यांच्या घरात 2 तिकीटं पाहिजे, त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. त्याच्यानंतर नामदेव भगत असतील जिल्हाध्यक्ष, त्यांनी एका 2 तिकीटसाठी प्रवेश केला. पूनम पाटील काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष, ज्या पक्षाला 100-125 वर्षाचा इतिहास आहे, त्यांनी त्या तिकिटासाठी शिंदे गटात प्रवेश केला. म्हणजे महाविकास आघाडीमधले जिल्हाध्यक्ष उपनेते तेच खाली झाले. आज समीर बागवान असतील, पलीकडे विशाल ससाने, असे काही उमेदवार आहेत ते निष्ठेने त्या पक्षात शिल्लक राहिलेले आहे. आता ह्या अशा निष्ठावानला एवढ्या बलाढ्य भाजप सेना सत्ता आहे, त्यांच्याकडे प्रशासन आहे, त्यांच्याशी लढत द्यायची आहे. बरं, एवढी लढत द्यायला हे जी महाविकास आघाडी आहे ते तरी एकत्र राहायचे, भले नेते जाऊ द्या, मतदारांना चेक करायला तुम्हाला ही निवडणूक होती. त्या महाविकास आघाडीमध्ये मनसे, शिवसेना आणि त्यांचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे त्यांनी तर एकत्र राहायचे. त्यांनी आदल्या दिवसपर्यंत एकत्र उमेदवार निवडीचं हे केलं, प्रक्रिया पार पडली आणि ऐनवेळी शिवसेना आणि मनसे एकत्र आली आणि यांच्यातला तो राष्ट्रवादी जो पक्ष आहे शरद पवारांचा तो वेगळा झाला.
मग हे जर शेवटच्या क्षणी हे नाही झाले, आता त्याच्यामुळे आता मनसे आणि शिवसेना एकत्र आहे, राष्ट्रवादीचे ते दोन्ही गट काही ठिकाणी एकत्र आहे, काही ठिकाणी स्वतंत्र आहे. मग अशा परिस्थितीमध्ये लोकांना हे बलाढ्य उमेदवार इच्छा असो नसो दुसरा पर्याय राहत नाही. म्हणजे फोडाफोडीचं राजकारण तर खूप झालेलं दिसतंय इथं. पण मला आता सांगा की लोकांचे तुम्ही इतक्या वर्षांपासून इथं निवडणुका कव्हर करताय किंवा राजकीय सगळं परिप्रेक्ष्य बघताय तुम्ही सगळेजण, लोकांचे मुद्दे काय आहेत? लोकांचे मुद्दे इथं खूप आहेत, कारण हे शहर सिडकोने वसवलेलं आहे. नवी मुंबई महापालिका आल्यानंतर त्याच्यात अजून थोडासा ठीकठाकपणा आला आहे. परंतु आज इथं पार्किंगचा प्रश्न आहे, फेरीवाल्यांचा प्रश्न आहे, इथं पुढे चालून पाण्याचा प्रश्न उद्भवणार आहे, कारण इथं रिडेव्हलपमेंटमुळे लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. इथले रस्ते अपूर्ण पडत आहेत. गार्डन बांधलेले आहेत, पण त्या गार्डनच्या व्यवस्थित नीटनेटकं ठेवायला चांगलं प्रशासन पाहिजे. स्वच्छ भारत योजनेखाली इथं लाखो करोडो रुपयाचे प्रोजेक्ट आले, परंतु आज त्या प्रोजेक्टमध्ये पण बऱ्याचशा वस्तू आज ज्या लावल्या त्यामध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात आहे. मनसेने ते प्रकरणं उचलले आहेत, लोकांना कळते. परंतु आज त्यांना पर्याय म्हणून जर समोरचे पक्ष कमकुवत असतील, आज निवडणुका ह्या पैसा मोठ्या प्रमाणात लागतो. समोरचे कमकुवत उमेदवार असल्यामुळे त्याचाच फायदा हे जे सत्तेतले पक्ष आहेत किंवा बलाढ्य पक्ष आहेत त्यांना होताना दिसतो. काय काय मुद्दे आहेत आणखी? खरं म्हटलं तर आत्तापर्यंत या निवडणुकीत अजून महापालिकेचे मुद्दे किंवा शहराचे मुद्दे अजून उचलताना कोणी दिसत नाही. कारण की आत्तापर्यंत अदलाबदली करून, पक्षांतर करून किंवा आयत्या वेळ तिकीट मिळवून जे धक्का ज्यांना मिळायला लागलेला आहे ते सगळेजण त्या धक्क्यातून अजून सावरलेले आहेत. त्यांचं प्रचारतंत्रच अद्याप चालू आहे असं दिसतं. परंतु या शहरातला सर्वात आत्ता मुद्दा या घडीला आणि पुढच्या काही 10 वर्षातला असेल तो म्हणजे पुनर्विकासाचा मुद्दा आहे. काय झालं की नवी मुंबई शहर बसून आता जवळपास 3-4 दशकं ही इमारती झाल्या आहेत, अनेक इमारती जीर्ण झालेल्या आहेत. आपण याच्याशी मुंबईशी जर याची तुलना केली तर मुंबई ही 100-150 वर्षानंतर मुंबईला पुनर्विकासाचा वेध लागले, मुंबईत पुनर्विकासाचा झपाटा लागला. दुर्दैवाने नवी मुंबईत ही परिस्थिती 40 वर्षातच उद्भवली. सिडकोच्या अनेक इमारती जीर्ण झालेल्या आहेत, त्या इमारतींची इतकी दुरावस्था झालेली आहे की अनेक ठिकाणी त्या कोसळतील अशी परिस्थिती आहे. स्लॅब पडत आहेत, त्यामुळे तिथे राहणाऱ्या कुटुंबांना कधी एकदा आपण पुनर्विकास आपला होईल याची आस लागलेली आहे. हाच मुद्दा राजकीय लोकांनी आपल्या वेगळ्या पद्धतीने, कारण की यामध्ये एक मोठं अर्थकारण दडलेलं आहे आणि या अर्थकारणावर झपाटून पडणारे अनेक लोक आहेत. तर ह्या लोकांच्या जर भूमिका बघितल्या तर आत्ता तुम्ही जर शहरात चर्चेचा विषय बघितला तर पुनर्विकास आहे. परंतु हा पुनर्विकास करताना त्याच्या आधी ज्या मूलभूत सुविधा आहेत, पाणीपुरवठा आहे, मलनिस्सारण आहे, मग अशी सरांनी सांगितलं पार्किंगसारखी सुविधा आहे, रस्ते आहेत, या सुविधांचा विस्तार करण्याची आपली कॅपॅसिटी आहे का? सिडकोने जेव्हा बांधलं, सिडकोने एका प्लॅनिंग केलं, त्या प्लॅनिंगला आता बरेच वर्ष झालेली आहेत. नवीन DPR आपल्याकडे आला आहे, तर आपण बघितलं गेल्या वर्षी पालिकेने DPR काढला, नवीन विकास आराखडा आणला. त्या आराखड्यामधले अनेक मोकळे भूखंड हे बिल्डरांना दिलेले होते. अनेक ठिकाणच्या हरितपट्टे बिल्डरांना आंदण दिले होते आणि ह्याच्यावर असं दिसतं की ह्याच्यात नियोजन नाही, यामध्ये कोणीतरी राजकीय भूमिका आहे, कोणाचा तरी राजकीय दबाव आहे आणि काहीतरी अर्थकारण दडलेलं आहे. हा पुनर्विकासाचा मुद्दा जर खरोखरच मांडायचा असेल तर राजकीय नेत्यांनी पुनर्विकासाबाबत आपली भूमिका मांडली पाहिजे. कसा पुनर्विकास करणार आहे? बिल्डराकडून होणारा पुनर्विकास हा पुनर्विकास होणार नाही. हे शहर आत्ता आपल्याला एक सुडौल दिसतं, सुनियोजित दिसतं. याचं कारण आहे की सिडकोने ते बांधताना त्याची आखीव रेखीव रचना केलेली आहे. जर तुम्ही उद्या एका ठिकाणी 16 मजल्याची बांधली, एका ठिकाणी तुम्ही 20 मजल्याची बांधली, कुठे 10 मजल्याचीच बांधली, असं जर केलं तर हे शहर, आता आपण नवी मुंबई विमानतळ, जेव्हा आपण नवी मुंबई विमानातून जातो तेव्हा या शहराचं एक सुंदर रूप दिसतं. काही वर्षांनी आपल्याला ते बेडब रूप दिसेल आणि ते बेडब रूप वाईट दिसेल. हे जर टाळायचं असेल तर पुनर्विकास हा मुद्दा आणि त्याच्यावर राजकीय पक्षांनी बोललं पाहिजे. त्याला अनुषंगून हे सगळे बाकीचे मुद्दे आहेतच, पार्किंग आहे, रस्ते आहे, फेरीवाले आहेत, या सगळ्या मुद्द्यांवर राजकीय पक्षांनी आपली भूमिका व्यक्त करायला हवी. आणि जर ते करत असतील तर लोकांनी त्या भूमिकेचा विचार करून मतदान करायला हवं. मला सांगा, या व्यतिरिक्त आणखी काही मुद्दे आहेत का? म्हणजे जसे मुंबईमधले मुद्दे आहेत तसे नवी मुंबईमध्ये पण असे वेगळे काही मुद्दे आहेत? निश्चितच कसं आहे, सिडको निर्मित शहर याला म्हणून ओळखलं जातं. इथल्या मोकळ्या भूखंडांवर मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या वाढत आहेत. याआधी MIDCच्या 3 मोठ्या भागांवर झोपडपट्ट्या तयार झाल्या. त्याचा SRAचा मुद्दा हा नेहमीच प्रलंबित राहतो. एकनाथ शिंदेंनी मध्ये आश्वासन दिलं होतं की SRAच्या अंतर्गत आपण झोपडपट्ट्यांचं पुनर्बांधणी करूयात. त्याच्यानंतर पार्किंगच्या व्यतिरिक्त जो महत्त्वाचा मुद्दा आहे अरुंद रस्त्यांमुळे तो वाहतूक कोंडीचा. त्याचं कारण असं आहे, JNPT, विमानतळ, FMC ही मोठी प्राधिकरणं नवी मुंबई शहरातच येतात. त्यामुळे
तरंगत्या गाड्या ज्या असतात, लोकसंख्या असेल, वाहनं असेल, त्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात 24 तास सातत्यानं वर्दळ असते. त्यावेळेला त्या गाड्यांना उभं करण्यासाठी ज्या वाहनतळांची आवश्यकता असते, तिथे सिडकोने आता निवासी इमारती उभ्या केल्या. त्यामुळे त्या ट्रक टर्मिनलचा विषय येतो. तर त्यामुळे ती सगळे रस्त्यावर दुतर्फा उभी असतात. झोपड्यांचा प्रश्न, गाड्यांचा प्रश्न. याच्या व्यतिरिक्त सिडकोने स्वतःसुद्धा नवीन घरांची निर्मिती केली. ती जवळपास 50,000च्या आसपास आहे. त्या घरांना कुठून सुविधा देणार आहे? पाण्याचा प्रश्न, जसं मोरबे धरण स्वतःचं आहे, त्याची क्षमता जी आहे ती 450 MLDची, पण भविष्यामध्ये ती 520 MLDपर्यंत जाईल असं म्हणतात. नवीन 2 धरणं आम्ही विकत घेणार आहोत. ती कधी तयार होतील याचीच नक्की शाश्वती नाही. पाणी एवढ्या लांबून आणायचं, हे कुठून उभं करणार आहात? रिडेव्हलपमेंटमुळे तर होणारच आहे, पण सिडकोनही 50,000 घरं बांधली आहेत, तिथेही लोक राहायला येणारच आहेत ना. तो ताण बरं, मुंबईचं काही पाणी पनवेलला द्यावं लागतं, काही मोरब्यातल्या प्रकल्पग्रस्तांना द्यावं लागतं. त्यामुळे पाण्याचं वितरण हे जे आहे ते विभागलं जातं आहे. तर या सगळ्या प्रामुख्यानं भेडसावणाऱ्या समस्या इथल्या असतील. इतक्या समस्या आहेत सर आता, आणि एवढा सगळा राजकीय विचका झालेला आहे नवी मुंबईमध्ये. तर आता मी सगळ्यांकडनंच जाणून घेईन की कौल काय आहे, तुमचं काय निरीक्षण आहे की कुणाच्या बाजूनं सत्ता जाऊ शकते, कारण इतक्या वर्षांनंतर ह्या निवडणुका होत आहेत. जनतेचा आणि म्हणजे जनतेचा कौल कुणाच्या बाजूनं आहे, आणि तुमचं काय निकाल आहे, म्हणजे थोडक्यात तुमचा अंदाज काय आहे की काय नवी मुंबईचा निकाल काय असेल? गेल्या 20 वर्षात जी नवी मुंबईची डेव्हलपमेंट झालेली आहे, त्यामुळे नवी मुंबईचा डेमोग्राफ बदललेला आहे. बाहेरचे पूर्वी गावातली जी स्थानिक लोकं होती त्यांचं मतदानावर एक प्राबल्य होतं, पण आता डेमोग्राफ बदलल्यामुळे बाहेरचे परप्रांतीय भरपूर आलेले आहेत. त्यामुळे साहजिक असं दिसतंय की यावेळी की त्यांचं मतदान गणेश नाईक म्हणजे भाजपच्या बाजूने दिसतंय. त्यामुळे लढत चुरशीची आहे, पण यावेळी गणेश नाईक बाजी मारतील असं चित्र दिसतंय. तुमचा काय अंदाज आहे? आता आणि जसं सांगितलं, प्रकल्पग्रस्त मतदार हा जो आहे त्याचा इम्पॅक्ट जास्त असणार आहे. त्याचं एकमेव कारण महापालिकेशी संबंधित नसला, दिल्लीशी संबंधित असलेला मुद्दा आहे विमानतळाचं नामकरण. एक गठ्ठा मतदानाला जर कधी इथले प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र उतरले तर तो कौल कोणाच्या बाजूने जातो तो खूप महत्त्वाचा ठरणार. त्याच्या व्यतिरिक्त झोपडपट्टीतलं मतदान जे परप्रांतीय असेल, मराठी मतदान जे आहे मध्यमवर्गीयांचं, ते सिडको वसाहतींमध्ये झोपडपट्टीतलं मतदान कोणाच्या बाजूने झुकतं ते सुद्धा निर्णायक ठरणार आहे. बरं, त्या ठिकाणी असं नाही की 1-2, त्या ठिकाणी जवळपास 8 पॅनलचा पूर्ण निकाल अवलंबून असतो. त्यामुळे झोपडपट्टीतलंही मतदान खूप महत्त्वाचं ठरेल. निकाल कुणाच्या बाजूने लागेल? निकाल आपण तसं भाजपाकडे कल लोकांचा जास्त दिसतो, पण मातब्बर उमेदवार जे आहेत ते दोघं पक्षात उतरलेले आहेत. या मातब्बर उमेदवारांमध्ये आपण किती नाही म्हटलं तरी पैशाचा खेळ हा चालतो. तो चालणार 14 तारखेला. पैसा कोणाच्या बाजूने जास्त बाहेर निघतो आहे, मातब्बर उमेदवार नेमकं कुठल्या बाजूने मतदारांना आकर्षित करतात. पण आत्ताचा सध्याचा कौल तरी म्हणजे आजच्या ह्या घडीपर्यंतचा कौल हा भाजपच्या बाजूने झुकतो आहे. भविष्यात आपल्याला दिसेलच. बघा, मगाशी यांनी सांगितलं त्याप्रमाणे स्प्लिट वर्डिक्ट राहील असं मलाही वाटतं. याचं कारण आहे की हे दोन तुल्यबळ एकमेकांशी भिडलेले आहेत अनेक ठिकाणी. त्यावेळी हे दोघं एकमेकांना किती हानी पोहोचवतात आणि त्या हानीचा फायदा इतर तिसरा उमेदवार कशा प्रकारे घेतो याच्यावर खरं म्हटलं तर गणित अवलंबून असेल. आणि महापालिकेमध्ये काही ठिकाणी असं दिसतं की 40 ते 40 म्हणजे साधारणतः 10 किंवा 11 पॅनल दोघांचेही निघतील असं एकतर्फा असे दिसत आहेत. परंतु काही उरलेल्या पॅनलमध्ये स्प्लिट व्हर्डिक्ट असेल आणि तो जो कौल असेल ना तो निर्णायक असेल. आणि तुमचा काय सर अंदाज आहे? ही निवडणूक 2 नेत्यांमधली आहे, हे सर्वांनीच हे मान्य केलेलं आहे. आणि दोन्ही नेते जे आहेत हे ठाणे जिल्ह्यातले किंग मेकरसारखे नेते आहेत. दोघांचे प्राबल्य सत्तेत पण प्राबल्य आहे, जिल्ह्यात पण प्राबल्य आहे. त्यामुळे आजपर्यंतच्या 5 निवडणुका जर पाहिल्या महापालिकेच्या ज्या झालेल्या आहेत, त्या महापालिकेच्या 5ही निवडणुकामध्ये म्हणजे गणेश नाईक पहिले महायुतीमध्ये होते शिवसेनेच्या, तेव्हा भाजप आणि शिवसेना हे युतीत होते शासनात, परंतु त्यांनी स्वबळावर सरकार आणलं. त्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस ही याची युती होती. या दोन्हीची युती असूनही त्यांनी इथं युती केली नाही. त्यांनी राष्ट्रवादीची सरकार आणली, हे सत्ता आणली. आज भाजप आणि सेनेची राज्यात युती आहे, परंतु त्यांनी युती केली नाही. म्हणजे हे तुमच्या हे लक्षात आलं असेल की नाईक परिवाराला किंवा गणेश नाईक यांना ही इथलं जी सत्ता आहे ती एक हाती पाहिजे. राज्यात सत्ता असू द्या, युती असू द्या, त्यांना इथं एक हाती पाहिजे. परंतु यावेळेस प्रथमच असं झालं की नाईकांच्या विरोधात बरोबरीचा तोडीचं नेतृत्व समोर एकनाथ शिंदेंच्या स्वरूपात आलेलं असल्यामुळे ही निवडणूक प्रथमच फार तुल्यबळ आणि घासून म्हणतो तशा पद्धतीत होणार आहे. परंतु हे जे बलाढ्य उमेदवार आहे, गेले 10, 20 वर्ष, 25 वर्ष जे उमेदवार आहे, यापैकी काही लोकांना जरी ते बलाढ्य वाटत असले कागदावर, तरी
अंतर्गत नाराजी जी असते उमेदवाराबद्दल, ती नाराजीचा आणि क्रॉस वोटिंगचा फटका किंवा घराणेशाहीतल्या काही लोकांनी 4-4 उमेदवार घेतले तर त्यातल्या 1-2 फटका, 2 येतील 2 नाही येणार, 1-2चा फटका होऊन जसे महाविकास आघाडीतले उमेदवार असतील, काही अपक्ष असतील, त्या क्रॉस वोटिंगमध्ये यांचा फायदा होऊ शकतो आणि यापूर्वी झालेला आहे. जरी महायुती सरकार होतं, राज्यात भगव्याची लाट होती, बाळासाहेब तेव्हा जोशमध्ये होते, तेव्हाही अपक्ष निवडून आले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस हे मजबूत होते राज्यामध्ये, त्या काळातही काही अपक्ष आले, कमकुवत पक्ष आले. तसे पक्ष आले तर त्या पक्षाची मदत या 2 नेतृत्वापैकी एकाला घ्यावं लागेल. आणि मागच्या वेळेस तुम्ही पाहिलं की काँग्रेस स्वतंत्र लढली, पण काँग्रेसच्या उमेदवाराचा टेको घेऊन त्यांना उपमहापौर बनवून नाईक साहेबांना सत्तेत यावं लागलं. तसं त्यांचा प्रयत्न हाच राहील की स्वबळावर सत्ता यायची, परंतु तशी वेळ नाही आली तरी ते समोरचे पक्ष एवढे छोटे पक्ष आहेत की त्यांच्यामध्ये होड लागेल की शिंदेसाहेब पूर्ण पक्षच गिळंकृत करतील किंवा नाईक साहेब तो पक्ष गिळंकृत करतील, अशी परिस्थिती होऊ शकते. फारच इंटरेस्टिंग लढाई आहे खरोखर नवी मुंबई महापालिकेची. आणि इथले जे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांनी आपल्या अंदाजासोबत म्हणजे इथली बारीक बारीक निरीक्षणंसुद्धा सांगितलेली आहेत. त्यामुळं आता अर्थातच 15 तारखेला मतदान होईल आणि 16 तारखेला ज्यावेळेस निकाल समोर येईल त्यावेळेसच आपल्याला हे लक्षात येईल की नेमकी इथं ताकद ही गणेश नाईकांची आहे की एकनाथ शिंदेंची आहे. त्यामुळं 16 तारखेला आपण तो निकाल तर मुंबई तकवरती सुद्धा बघणारच आहोत. तुर्तास या नवी मुंबईचा जो अंदाज आहे, इथले जे इश्यूज आहेत याबाबत आपल्याला नेमकं काय वाटतं, इथलं पॉलिटिक्सवरती आपल्याला नेमकं काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. कॅमेरा पर्सन सचिन सावंतसोबत मी निलेश झालटे, मुंबई तकसाठी नवी मुंबईहून.